ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्तींना ज्ञानदेवांचे एकत्वाने वंदन. भाग 6. दृष्टांतांचा भाग आहे 2. ओव्या आहेत 54 आणि 55. आपण सामरस्य भावाने वंदन कसे केले ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नामाची मिरवणी, दिसत असे तरी काय पाणी द्वैत होईल. गंगा व समुद्र यांच्या संगमाच्या ठिकाणी ही गंगा व तो सागर, एक जलाशय स्त्रीलिंगी व एक पुल्लिंगी अशी स्त्रीवाचक व पुरुषवाचक नामे मिरवत असतात, असा निर्देश होत असतो. पण पाण्यात तसा भेद दाखवता येईल का? पुढे म्हणतात, पाहे पा भास्य भासकता, आपुला ठाई दाविता, एकपण काय सविता मोडत असे. पाहू गेल्यास सूर्य आपल्याच ठिकाणी प्रकाश व प्रकाशकता धारण करीत असल्यामुळे त्यांचे ऐक्य भंग पावते का? स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, सिंधू आणि गंगा मिळाली एकत्र, मग नाम मात्र लिंगभेद, एरवी दोहोत स्वरूपे करोनी, एकची ते पाणी असे जैसे. स्वयेची तो रवी दावी द्वैत दृश्य, होनी प्रकाश्य प्रकाशक, तरी तयाचे का मोडे एकपण, असे तेजोघन जैसा तैसा. ज्ञानदेवानी केलेले वंदन हे सामरस्य भावाने केलेले वंदन आहे. ही गोष्ट दृष्टांतांनी स्पष्ट करताना त्यांनी सोने व वाचा या शब्दाचे उच्चारण असे 2 दृष्टांत मागच्या ओव्यात दिले होते. आता पुढचा दृष्टांत देताना म्हणतात की, गंगा आणि सिंधू. गंगा नदी सिंधूला म्हणजे समुद्राला मिळते. जिथे ती समुद्राला मिळते तिथे ही गंगा व हा समुद्र असा भेद दिसून येतो. गंगा हा स्त्रीलिंगी शब्द आणि सिंधू हा पुल्लिंगी शब्द. हा लिंगभेद फक्त शब्दात आहे, पण असा भेद दोघांच्या पाण्यात दाखवता येईल का? स्त्री पुरुष वाचक नामे ही व्याकरणातली व्यवस्था आहे. प्रत्यक्षात पाण्यालाच पाणी मिळते. पाणी हा शब्द स्त्रीलिंगीही नाही आणि पुल्लिंगीही नाही. ते पाणीच समुद्र रूपाने पुरुष होते व गंगा रूपाने स्त्री होते व आपल्यालाच भेटते. पाणीच द्वैत न होता गंगा व समुद्राच्या रूपाने मिरवते. तिथे गंगा समुद्रात वेगळी दाखवता येत नाही. दोन्ही मधील पाणी एकरूप आहे असा आपल्या बुद्धीचा निश्चयही झालेला असतो. नावाने जरी द्वैत दाखवले तरी दोन्ही पाण्यांच्या ठिकाणी बुद्धीने अद्वैतच स्वीकारलेले असते. पुढचा दृष्टांत आहे सूर्याचा. भास्य व भासकता सूर्य आपल्याच ठायी दाखवतो, पण त्यामुळे सूर्य काही द्विधा होत नाही, त्याचे एक पण तसेच राहते. सूर्याच्या प्रकाशामुळे भूतलावर दिसणाऱ्या गोष्टी भास्य होतात व सूर्य त्या गोष्टी दाखवतो म्हणून तो भासक ठरतो. म्हणजे भास्य व भासक यांच्यात भेद आहे, पण आपण सूर्यालाही त्याच्याच प्रकाशामुळे पाहतो म्हणून तोही भास्यच ठरतो. तो जसा भास्य आहे तसाच भासकही आहे. हे दोन्ही भाव तो आपल्या ठिकाणी नांदवतो. आता या 2 उपाधी 2 नावे त्याला चिकटली तरी त्याचे एक पण मोडत नाही, ते अभंगच राहते. वाचा, पाणी आणि सूर्य यांचे अद्वितीयत्व आपल्या बुद्धीत दृढ झालेले असते. त्यांचा प्रत्यय जरी द्वैतभावाने आला तरी वरील तिन्ही पदार्थांच्या ऐक्याला किंचितही धक्का लागत नाही. त्यांचा आपण द्वैतपणाने स्वीकार करत नाही. याला कारण आहे त्यांच्या एकत्वाविषयी असलेला आपल्या बुद्धीचा निश्चय. त्याप्रमाणेच मी परमात्म स्वरूप आहे असा जर बुद्धीचा निश्चय असेल तर वंदन क्रियेने 2पणा कितीही दाखवला तरी बुद्धीला तो पटणार नाही व ऐक्याची घडी विस्कळीतही होणार नाही. आता हा एकत्वाचा निश्चय का होत नाही तर अहंभाव असतो म्हणून. अहंभावामुळे आपण स्वतःला परमात्म स्वरूपाहून वेगळे समजतो व त्यातून द्वैत निर्माण होते. ज्ञानदेवांचा अहम परमात्मा स्वरूपात विलीन झालेला असल्यामुळे त्यांनी केलेली वंदन क्रिया ही द्वैतात्मक नसून ते सामरस्याने एकभावाने केलेले वंदन आहे. ज्ञानदेव पुढेही आणखी काही प्रतिमा सादर करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.